महर्षी पब्लिक स्कूल अमरावती. वर्ग 7वा. विषय मराठी. पाठ 10वा. पंडिता रमाबाई. पाठ 10वा. पंडिता रमाबाई. आता आपला अर्धा जो पाठ आहे तो पाठ झालेला होता. तर त्या पाठामध्ये ज्या काही महिला आहेत त्या महिला मागास राहू नये, प्रत्येक महिलांना अधिकार हा मिळावा या दृष्टिकोनातून हा जो पाठ आहे तो पाठ अभ्यासक्रमाला देण्यात आलेला आहे. आता पंडिता रमाबाई ह्या ज्या थोर समाजसुधारक होऊन गेल्या की स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी हंटर कमिशनकडे मांडले. त्यानंतर त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींवर त्यांनी काय केली? मात केली. अशा या पंडिता रमाबाई त्यांचा पाठ आपल्याला अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेला आहे. पाठ 10वा. पंडिता रमाबाई. लेखिका होत्या डॉक्टर अनुपमा उजगरे. अर्धा पाठ झालेला होता आपला की स्वतःचे संघर्षमय जीवन जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. की स्वतःचं एक संघर्षमय जीवन असताना सुद्धा त्यांनी इतर ज्या स्त्रिया आहेत त्या इतर स्त्रियांच्या जीवनामध्ये त्यांनी आनंद निर्माण केला. अशा प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. आता आपलं मागे झालं होतं की कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. काय सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. म्हणजे त्यांना ती जी मायबोली होती बंगाली, ती बंगाली भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांनी मायबोलीसारखा सराव केले असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. त्यावेळी त्यांचा अनुवाद कशातून करण्यात आला? बंगाली भाषेतून. त्यावेळी स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. हे त्या सभेची काय ठरली? वैशिष्ट्ये ठरली.
स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. एक जे परप्रांतातील परभाषक जे स्त्री आहेत ते स्त्री काय करते की महाभारतकालीन जे संदर्भ आहेत ते संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटनाच फार आगळी वेगळी होती. ही घटना कशी होती? आगळी वेगळी होती. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. आई, वडील व बंधू हे तीनही काय पडले? मृत्युमुखी पडले. या तिघांच्या निधनानंतर एकटं जगणं किती कठीण असतं हे जेव्हा अनुभवलं तेव्हा रमाबाईंनी अक्षरशः विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. कोण? अतिशय विद्वान वकील म्हणून, ॲडव्होकेट म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे म्हणजे त्यावेळेच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी ठेवण्यात आले. घरी झाले की ज्या वेळेला बिपिन बिहारी मेधावी विवाहानंतर 2 वर्षातच काय झालं, त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांना एवढं म्हणजे जगणं शक्य नव्हतं. त्यांनी काय केलं की आपल्या मुलीला घेऊन त्या पुण्यात आल्या. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरवले आणि तिथंच एका घरी काय व्हावं, त्यांचं व्याख्यान व्हावं असे ठरले. बाई माणूस बोलतो तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. बाई
माणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. आणि त्या ठिकाणी अशी अट घातलेली होती की आपल्या घरातल्या एखाद्या बाईला माणसाने सोबत आणल्याशिवाय व्याख्यानाला प्रवेश मिळणार नाही. अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. आपलं इथपर्यंत झालेलं होतं की स्त्रियांनी काय केलं पाहिजे, शिकले पाहिजे व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. अशी शिफारस कोणाकडे केली? हंटर कमिशनकडे केली. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला की ज्या अनाथ आहेत, ज्या अपंग आहे, विधवा आहेत, अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे. हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्याचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. काय केलं? एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत
रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तिथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. काय म्हटलेलं आहे की मला भारतातील सर्व स्त्रिया कशा आहे, सारख्याच आहे. जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तिथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी किती तळमळ होती हे दिसून आले आहे. की स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलीला स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. रमाबाईंची कन्या जी होती मनोरमाने काय केलं होतं की परदेशात जाऊन ब्रेल लिपी ती काय करून आली, शिकून आली. त्या ब्रेल लिपीमुळे काय झालं की ते अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची काय झाली, सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. पंडिता रमाबाईंनी काय केलं, मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलीला स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे
वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस स्वेटर मोजे विणणे, गाई बैलांचे किद्दार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गुठा, दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी महिलांपासून इतर भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्लही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. पंडिता रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. पण त्या खचल्या नाहीत. खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. त्यांना इतकं मोठं संकट आले तरी त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी त्यांच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत प्रत्येक काळोखी आयुष्य उजळून टाकले. अशा प्रकारचे जे हे पंडिता रमाबाईंचे वर्णन आहे, ते वर्णन या पाठामध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी केलेले आहे. एकसारखे आहेत, इक्वल आहेत, समान आहेत. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, म्हणजे माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्ताचा एक शेवटचा थेंब असेपर्यंत मी या स्त्रीजातीचे कल्याण करेल आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन आणि मी या कामापासून पराडमुख होणार नाही. पराडमुख होणार नाही म्हणजे तोंड फिरवणार नाही.
आणि स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत, व्रत म्हणजे एक निश्चय केलेला आहे. रमाबाईंच्या या उद्गारांवरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. जे वाक्य रमाबाईंनी उद्गारले, या वाक्यावरून खरोखरच रमाबाईंना स्त्री जातीविषयी खूप प्रेम होतं, खूप माया होती, खूप लळा होता. आणि हे सर्व जे आहे, हे सर्व जे कार्य करत होत्या त्या या महिलांच्या उद्धारासाठी किंवा विकासासाठी, महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. आता पंडित रमाबाई यांची कन्या, कन्या म्हणजे मुलगी, तिचं नाव आहे मनोरमा, ही परदेशात शिकायला गेलेली होती. आणि परदेशातून शिकून आल्यानंतर काय झालं तर ती जेव्हा शिकून आली तेव्हा ती काय शिकून आली होती तर ब्रेल लिपी. आता ब्रेल लिपी म्हणजे काय तर अंध लोकांसाठी, ज्यांना दिसत नाही या लोकांसाठी स्पर्श करून वाचण्याची एक पद्धत आहे किंवा एक लिपी आहे, त्याला आपण ब्रेल लिपी असं म्हणतो. तर मनोरमा ही परदेशामधून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे आता अंध असणाऱ्या स्त्रियांनाही त्यांच्या शिक्षण घेण्याची सोय झाली होती. पंडित रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. आता मुक्ती मिशन नावाची संघटना जी आहे याची स्थापना रमाबाईंनी केली. मुक्ती मिशन मध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग सुरू केले. आता मुक्ती मिशन मध्ये काय झालं तर मुलीला शिक्षण द्यायचं. कसं शिक्षण? जुजबी. जुजबी म्हणजे काय? ज्याचा रोजच्या जीवनामध्ये त्यांना उपयोग होईल. त्या शिक्षणामुळे मुलींना रोजच्या जीवनामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी काही पैशांची गरज असेल तर त्या व्यवसायातून किंवा उद्योगातून त्यांना पैसा मिळू शकेल, ज्या कारणाने ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. अशा प्रकारचं शिक्षण म्हणजे जुजबी शिक्षण त्या मुलींना देत होत्या, स्वावलंबी करत होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी लहान लहान उद्योग आणि व्यवसाय सुरू केले. आता ते उद्योग आणि व्यवसाय कोणकोणते होते तर ते आपण बघूया. की केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे. केळीच्या सोपट्या म्हणजे केळीचा जो काही खोड असतं, या खोडापासून ज्या काही स्ट्रीप निघतात, या स्ट्रीप पासून काय करायचं तर त्याच्या टोपल्या बनवायच्या. वाखाच्या दोऱ्या विणणे, वाखाच्या ज्या आहेत या वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांच्या चरणी, म्हशीचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम, असे कितीतरी प्रकारचे उद्योग या स्त्रिया करत. आणि या सर्व बघा ना, एक सोडून अनेक प्रकारचे लहान लहान उद्योग ज्यामधून स्त्रियांना रोज काही ना काही नवीन शिकता येईल आणि त्याच्या रोजच्या जीवनाचा किंवा जेवणाचा प्रश्न सुटेल, या प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय या पंडित रमाबाईंनी आपल्या मुक्ती मिशन मधून त्याची सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर या स्त्रिया या प्रकारचे उद्योग करत. आणि ही त्या काळी फारच नवलाची गोष्ट ठरली, कारण त्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल यापेक्षा इतर दुसरं जग माहीत नव्हतं. आणि त्या काळाची जी परिस्थिती अशी होती की स्त्रियांना घराच्या बाहेर किंवा उंबरठ्याच्या बाहेर पडणं त्या काळामध्ये शक्य नव्हतं. आणि अशा काळामध्ये या स्त्रिया या प्रकारचे उद्योग करतात, ही गोष्ट फार नवलाईची म्हणजे एक वेगळी ठरली. 2500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला. आता
2,500 लोक बसू शकतील. 2,500 म्हणजे 2,500 पर्सन्स ॲट दॅट टाइम त्या ठिकाणी बसू शकतात असं प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना थोडीशी काटकसर म्हणजेच काय की थोडासा खर्च कमी करता यावा म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा म्हणजे स्ट्रक्चर, जेव्हा एखादी इमारत आपण बांधतो तेव्हा त्याचा स्ट्रक्चर एक इंजिनियर किंवा एक आर्किटेक्ट त्याचा स्ट्रक्चर बनवतो की कोणत्या ठिकाणी पार्किंग असेल, कोणत्या ठिकाणी किचन असेल, हॉल कोणत्या ठिकाणी असेल, एंट्रन्स कसा असेल, याची एक आकृती म्हणजे स्ट्रक्चर, त्याला आपण मराठीत आराखडा असं म्हणतो. तर याचा आराखडा बनवण्याचं काम हे स्वतः पंडिता रमाबाईंनी केलं. आणि त्याचबरोबर हे काम करत असताना स्वतः डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. म्हणजे फक्त आराखडे करण्याचं जे काही एका जागी बसून करण्याचं काम त्यांनी फक्त दाखवलं नाही, तर इतर स्त्रियांना मदत म्हणून त्यांनी डोक्यावर विटांचे घमेले, विटा म्हणजे ब्रिक्स ज्याच्यापासून आपण भिंत बांधतो, त्या विटांचे घमेले म्हणजे एक प्रकारची टोपली, ते वाहून बांधकामाला हातभार लावला. कुठलेही काम करण्यात कधीच कमीपणा मानला नाही. कोणतंही काम असो, लहान असो मोठं असो, ते काम करण्यामध्ये त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही की हे काम लहान आहे, हे काम मोठं आहे, हे काम पुरुषांचं आहे, हे काम स्त्रियांचं आहे, असा कामामध्येही त्यांनी कधी भेदभाव केला नाही. जे काम पडेल ते काम प्रामाणिकपणे करण्याचा जो काही सवय होती, ही सवय आपल्याला या सर्वांमधून बघायला मिळते. त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठाचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलीला दिला. आता श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय, तर प्रत्येक काम हे लहान किंवा मोठं नसतं, काम हे काम असतं. प्रत्येक काम जर प्रामाणिकपणे केलं तर आपल्याला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळते. जो कष्ट करतो त्याला प्रतिष्ठा मिळते. हा जो धडा आहे, हा धडा या रमाबाईंनी आपल्या कृतीतून म्हणजे काय, त्याने आराखडाही बनवला, त्यांनी डोक्यावर विटाचं घमेलही वाहिलं आणि इतर अनेक कामं त्यांनी स्वतः करून दाखवली, त्यांनी कृती केली आणि यातून या आश्रमातील मुलींना एक नवीन धडा मिळाला असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. रमाबाईंच्या आयुष्यामध्ये अनेक संकट होती. पतींचा सहारा नाही किंवा नवऱ्याचा आधार नाही, मुलगी परदेशात शिकणारी, अनेक प्रकारावरून अनेक बाजूंनी संकट, म्हणजे एकामागून एक साखळी म्हणजे चेन, एकामागून एक संकट त्यांच्या मागे होती, त्यांच्या आयुष्यात येत होती. पण त्या खचल्या नाहीत, म्हणजे त्या हारल्या नाहीत, त्यांनी हार पत्करली नाही किंवा हात टेकले नाहीत, त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एक कर्मयोगिनी व सच्शील साध्विक होत्या. आता स्त्री ही एक व्यक्ती आहे, स्त्री काय आहे, व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीचा विचार व्हावा, त्या व्यक्तीविषयी विचार करावा लोकांनी आणि तिचा विकासही व्हावा, असा विचार करणाऱ्या या पंडित रमाबाई या सहस्त्रक म्हणजे 100 वर्षाच्या काळामध्ये एकमेव कर्मयोगिनी म्हणजे काय, तर काम करून दाखवणारी, कर्म करणारी, कार्य करणारी एक योगिनी, एक महिला व सच्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. त्या अशा प्रकारच्या सूर्यकन्या होत्या. सूर्यकन्या म्हणजे सूर्याची मुलगी होत्या. सूर्य आपल्याला माहिती आहे किती प्रखर असतो. जेव्हा सूर्य आपल्याला उष्णता देतो किंवा प्रकाश देतो तेव्हा स्वतः सूर्य खूप आतून जळत असतो, पेटत असतो. स्वतःच्या त्या उष्णतेमुळे त्यालाही त्रास होत असतो. आणि त्याचीच मुलगी ही असं म्हटलेलं आहे की सूर्याची मुलगी किंवा सूर्यकन्या, जिला स्वतः दुसऱ्यांना प्रकाश देता देता तिला स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक संकट सहन करावे लागली, भोगावे लागले आहेत. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंतर त्यांनी काय केलं, जसं जमेल तसं अनेक प्रकारे वाळवंटी आयुष्यांचे म्हणजे महिलांच्या जीवनामध्ये असणारे दुःख, संकट
या वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळून टाकली. या स्त्रियांच्या जीवनामध्ये असणारे संघर्ष, संकट, त्याच प्रकारे त्यांना जीवनामध्ये येणारे अडचणी या सोडवत सोडवत त्यांचं जे काही जीवन आहे हे नंदनवन म्हणजे रंगीत आनंदाने त्यांना जगता यावं यासाठी कायम प्रयत्न केले. आणि अशा या सर्व स्त्रियांच्या वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळून टाकली. ज्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये काळोख होता, अंधार होता, त्या स्त्रियांचं जीवन हे प्रकाशाने उजळून टाकण्याचं काम पंडिता रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. म्हणजे